त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आता रोहिणी खडसे जे आहे ते सध्या कोर्टामधून बाहेर पडताना आपल्याला सध्या दिसत आहेत। आपण बघू शकतोय की रोहिणी खडसे ज्या आहेत त्या सध्या कोर्टामधून जे आहे त्या बाहेर, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर रोहिणी खडसे जे आहेत त्या कोर्टामधून जे आहेत त्या सध्या बाहेर पडल्या आहेत, स्वतः त्यांनी युक्तिवाद केलाच नाही। मला 2च मिनिट बोलायचं। हा सगळा शांतता ठेवा ना। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरती मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे। धन्यवाद। तर विषय न्यायप्रविष्ट आहे, योग्य वेळी आपली भूमिका मांडेन असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। युक्तिवाद संपलेला आहे आणि थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे। मात्र आत्ताची ही प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांची आपण ऐकली आहे। तर रोहिणी खडसे या स्वतः वकील आहेत, त्यामुळे वकिलाचा कूट घालून त्या आज युक्तिवादामध्ये सहभागी झालेल्या होत्या। त्यांनी युक्तिवाद केलेला नाही, मात्र तुम्ही युक्तिवादामध्ये सहभागी झालात, खरं तर हे तुम्हाला फसवण्याचं काम होतंय असं वाटतंय। तर आपण बघू शकतो की रोहिणी खडसे जे आहे ते सध्या माध्यमांशी बोलण्यास नकार देत आहेत। तर युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता रोहिणी खडसे या कोर्टातून बाहेर आलेल्या आहेत। दरम्यान प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे योग्य वेळी मी या संदर्भात बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे। अधिक बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिलेला आहे। दरम्यान पतीच्या या केसमध्ये स्वतः वकील असलेल्या रोहिणी खडसे या वकिलीचा कोट घालून आज कोर्टामध्ये हजर राहिल्याचं पाहायला मिळालं। हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, योग्य वेळी भूमिका मांडणार असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना पोलिसांनी आज कोर्टामध्ये हजर केलेलं होतं। युक्तिवाद पूर्ण झालेला आहे।